स्वाती बाजारात भाजी खरेदी करत होती. तिचा नवरा धीरज तोही तिच्यासोबत बॅग घेऊन उभा होता. तेवढ्यात धीरजचा फोन वाजला. त्याने फोन उचलला तर त्याच्या घराशेजारील एका घरात चोरी झाल्याचे त्याला समजले. हे ऐकून धीरज अस्वस्थ झाला. फोन ठेवताच तो स्वातीला म्हणाला, हे बघ स्वाती, आपल्या शेजारी राहणाऱ्या खाडेकाकांच्या घरी चोरी झाली आहे. आपल्या घरावर लक्ष ठेवायलाही कोणी नाही. गेल्या 25 दिवसापासून आपले घर असेच कुलूप लावून बंद आहे. स्वाती बोलू लागली, आणखी काही दिवस थांबा, मग आपण आईला समजावून तिला आपल्यासोबत घरी घेऊन जाऊ. मी आईला इथे एकटीला अशा अवस्थेत सोडू शकत नाही ना. धीरजने होकारार्थी मान हलवली. धीरज आणि स्वाती घरी दोघेच राहत होते. घराच्या वाटणीनंतर धीरजचा मोठा भाऊ त्याच्या कुटुंबासह बाजूच्या घरात राहत होता. पण त्या लोकांना यांच्याबरोबर कोणतेही नाते ठेवायचे नव्हते. त्यामुळे एक प्रकारे हे लोक पूर्णपणे एकटे पडले होते. स्वातीचे वडील दिगंबरराव यांचे 25 दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे स्वाती तिचा नवरा धीरज सोबत आपल्या आई वडिलांच्या घरी आली होती. या दुःखाच्या काळात स्वातीला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात खूप अडचण येत होती. पण आईला सांभाळण्यासाठी तिने स्वतःचे मन बळकट केले होते. आणि आता तिला आपल्या आईला सासरच्या घरी सोबत घेऊन जायचे होते. कारण ती घाबरली होती की आई इकडे एकटी राहणार तर काहीही घडू शकते. आणि अशा वेळी आईची तब्येत बिघडली तर आईची काळजी घेणारं कोणीच नव्हते. त्यामुळे तिला तिच्या आईला सोबत घेऊन जायचे होते. तिची आई सुद्धा इतके दिवस रडत होती. पण आजवर तिने हे सत्य उघडपणे स्वीकारलं नव्हतं की तिला आपल्या मुलीसोबत जायचं आहे. स्वाती आणि धीरज बाजारातून निघाले असतानाच स्वातीचा फोन वाजू लागला. तिने फोन उचलला तेव्हा तिची मावशी फोन करून तिला ओरडत होती, स्वाती, तुझी आई घरी एकटी आहे आणि तू तुझ्या नवऱ्याबरोबर बाहेर गेली आहेस. तुझी आई मला रोज फोन करते आणि सांगते की तुम्ही लोक बाहेर फिरायला जाता. तू आईला भेटायला आली आहेस की फिरायला? हे ऐकून स्वाती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, मावशी, मी भाजी घ्यायला बाजारात आले होते. तिच्या मावशीने तिला रागाने टोमणा मारला आणि म्हणाली, आता बहाणा करू नकोस. 2 भाज्या घेऊन येण्यासाठी 4 तास बाहेर काढले तर कोणालाही कळेल की तू बाहेर फिरायला जात आहेस. ही फिरण्याची वेळ आहे का? आणि तू तिथेच अडकली आहेस. इकडे तुझी आई दुःखी आहे आणि तू तिलाच घरची कामे करायला लावतेस. हे सगळं ऐकून स्वातीला आश्चर्य वाटलं. घरी पोचल्यानंतर तिची आई तिच्या खोलीत बसून टीव्ही पाहत असल्याचे तिला दिसले. तेव्हा स्वाती रडत रडत आईच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, मी हे काय ऐकत आहे? मावशीने मला फोन केला होता आणि ती म्हणत होती की मी माझ्या नवऱ्यासोबत फिरायला गेले होते. मी कधी फिरायला गेले का आई? आणि ती असे ही म्हणत होती की तुझी आई इतके दिवस स्वतः जेवण बनवून तुम्हाला खायला घालते, तीच भांडी धुते, झाडू मारते. मावशी माझी लाज काढत होती. म्हणे तुला लाज वाटत नाही का? आई, मी आल्यापासून घरची सगळी कामं सांभाळली आणि बाहेरची कामे माझा नवरा धीरज सांभाळत आहे. मग मावशी असं का म्हणत होती? तेव्हा स्वातीची आई तोंड वर करून म्हणाली, ती बरोबर बोलत आहे. तुम्ही लोक जेव्हा पाहावं तेव्हा बाहेर फिरायला जाता आणि मी काल संध्याकाळी चहा केला नाही का? आपल्या आईचे बोलणे ऐकून स्वाती डोकं धरून बसली आणि म्हणाली, आई, आम्ही फिरायला जात नाही, घरासाठी रेशन पाणी आणायला जातो. धीरजला इथल्या मार्केटची फारशी माहिती नाही, म्हणून आम्ही एकत्र मार्केटला जातो. हे तुलाही चांगलं माहीत आहे. आणि मी इतके दिवस स्वयंपाक करत आहे. काल संध्याकाळीच तू स्वतःसाठी चहा बनवलास म्हणजे तू सर्व जेवण बनवलेस असं होत नाही ना. आई, तू असं का करत आहेस? आम्ही तुला सोबत घेऊन जाऊ आणि तुझी सेवा करू असा विचार करत होतो, पण तूच आमची बदनामी करत आहेस. तेव्हा स्वातीची आई म्हणाली, तुम्ही मला सोबत नेले तर तिथेही तुम्ही मला अडचणीत ठेवाल. तू तुझ्या नवऱ्यासोबत फिरशील, मस्त मजा करशील आणि मला एकटीलाच घरी सोडशील. मला चांगलं माहीत आहे की तू मला तिथे तुझी मोलकरीण म्हणून घेऊन जाणार आहेस. तुला असेच करायचे होते ना, म्हणून मी सगळ्यांना फोन करून तुमची हकीकत सांगितली. आता मी माझ्या बहिणीच्या घरी राहायला जाईन. मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही. तू तुझ्या नवऱ्यासोबत इथून निघून जा. आईचे उत्तर ऐकून स्वाती थक्क झाली. अवघ्या 25 दिवसापूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या उत्तर कार्याला तिचे मामा आणि मावशी हजर होते. त्यानंतर त्यांचे तिच्या आईबरोबर काय बोलणे झाले ते तिला समजलेच नाही. कारण तेव्हापासून तिच्या आईच्या वागण्यात बदल झालेला दिसत होता. आता तिची आई तिच्या पाठीमागे तिच्याबद्दल काय गोष्टी पसरवत होती हे स्वातीला कळत नव्हते. आईला आधार देण्यासाठी ती इथेच राहिली होती आणि महिन्याभरानंतर तिला स्वतःसोबत घेऊन जाईन असा विचार करत होती. पण सर्वांच्या नजरेत आपल्या मुलीची बदनामी व्हावी आणि तिला आपल्या मुलीसोबत जावे लागू नये म्हणूनच तिचीच आई मुद्दाम तिची बदनामी करत होती. स्वातीला शांतपणे उभी राहून तिची आई म्हणाली,
तू तुझ्या वडिलांच्या खात्यातील 60 लाखांवर लक्ष ठेवतेस हे मला चांगलंच माहीत आहे. हे बघ स्वाती, ते 60 लाख रुपये माझे आहेत. मी त्यातील एकही रुपया तुला देणार नाही. मी सर्व पैसे खर्च करणार आहे आणि मी हे घर विकून माझ्या आई वडिलांच्या घरी जाणार आहे. आईचे बोलणे ऐकून स्वातीला फसवणूक झाल्याचे वाटू लागली आणि ती रडू लागली. पण त्याच वेळी अचानक वकील साहेब घरी आल्यावर तिच्या आईला धक्काच बसला. त्यांच्या तोंडून मृत्यूपत्राचे नाव ऐकून स्वातीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. वकील साहेब म्हणाले, मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे हे सांगण्यापूर्वी दिगंबररावांनी एक पत्र वाचायला सांगितले होते. ते पत्र वकील साहेब वाचू लागले. त्या पत्रात लिहिले होते, स्वाती माझ्या मुली, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू आयुष्यात कुठेही असशील तरी आनंदी राहा. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी सुरुवातीपासून खूप कष्ट केले आहेत आणि माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती तुला मिळावी अशी माझी इच्छा आहे. माझ्यानंतरही तुला कधी पैशांची गरज पडली तर मी तुझ्यासाठी ती व्यवस्था करून ठेवली आहे. खरं तर पैसा माणसाची जागा घेऊ शकत नाही यावर माझा विश्वास आहे. पण जेव्हा मी या जगात नसेन तेव्हा हा पैसा तुला थोडा तरी आधार देईल आणि मी नेहमी तुझ्या आईला तिच्या माहेरच्या घराकडे जास्त कललेलं पाहिलं आहे आणि ती पैसे खूप उधळपट्टीने खर्च करते. आणि योगायोगाने एके दिवशी मी तिला तिच्या बहिणीशी फोनवर बोलताना ऐकलं आहे. ती तिच्या बहिणीला सांगत होती, काही झालं तर मी सगळं पॅक करून तुझ्याकडे राहायला येईल. स्वाती तिच्या घरात वेगळी राहते. सासरचे लोक तिच्यासोबत नाहीत तर मी तिला का साथ देईन? मी येऊन तुम्हा लोकांबरोबर राहीन आणि तिची बदनामी करून सर्व पैसे मी स्वतः हडप करेन. तेव्हा मला खूप वाईट वाटले की माझी बायको तिच्या मुलीपेक्षा तिच्या भावांवर आणि बहिणीवर जास्त प्रेम करते. म्हणून मी त्याच वेळी हे मृत्यूपत्र केलं होतं, कारण मला भीती होती की मला काही झालं तर माझी मुलगी इतकी साधी आहे की ती तिच्या हक्कासाठी तिच्या आईशी लढणार नाही आणि शांतपणे सर्व काही देऊन टाकेल. पण माझ्या मुलीने रिकाम्या हाताने घर सोडावे असे मला वाटत नव्हते. म्हणूनच मी माझे घर माझ्या मुलीकडे हस्तांतरित केलं आहे. माझी बायको तिला पाहिजे तोपर्यंत ती या घरात राहू शकते, पण या घरावर फक्त माझ्या मुलीचाच हक्क असेल. माझ्या खात्यात जी काही रक्कम आहे आणि कंपनीकडून मला जे पैसे मिळाले आहे ते सर्व पैसे मी माझ्या मुलीला देत आहे. मी माझ्या बायकोसोबत संयुक्त खाते उघडले होते. मी त्या खात्यात 10 लाख रुपयांची एफडी केली आहे. त्या एफडीचे पैसे फक्त माझ्या बायकोला मिळतील आणि माझ्या बायकोचे सर्व दागिनेही तिच्याकडेच राहतील, जेणेकरून ती आरामदायी जीवन जगू शकेल. मी हे सर्व करत आहे जेणेकरून माझ्या मुलीवर कोणीही अन्याय करू नये. पत्र संपताच स्वातीला उचकी येऊ लागली आणि ती रडू लागली. ती आता खूप भावूक झाली, कारण की तिच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूनंतरही तिच्याबद्दल विचार केला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती अजूनही तिच्यावरचे प्रेम अनुभवत होती. नाहीतर ती जिवंत असताना तिच्या आईने तिला अनाथ केले होते. स्वतःची आई सुन्न होऊन उभी होती, कारण तिला सर्व काही बळकावायचे होते आणि आपल्या मुलीची बदनामी करून तेथून बाहेर पडायचे होते. पण या मृत्यूपत्राने तिचे सर्व हेतू उद्ध्वस्त केले होते आणि ही इच्छा त्या लोभी आईसाठी एक जबर चापराक होती. पुढे स्वातीच्या आईला तिथे एकटे राहायचे नव्हते, त्यामुळे ती शांतपणे तिच्या वाट्याचे पैसे घेऊन बहिणीच्या घरी गेली आणि स्वातीला तिचा हक्क मिळाला. स्वातीने ते घर भाड्याने दिले आणि भाड्याचे पैसे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्यायला सुरुवात केली. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई कशी बदलत होती हे जाणून तिला धक्काच बसला. पण तिचे वडील दूरदर्शी होते. त्यांनी आधीच आपल्या मुलीबद्दल विचार केला होता आणि आपल्या बायकोचेही काही वाईट केले नव्हते. तिला आयुष्यभर पुरेल एवढा पैसा दिला होता आणि स्वाती त्यांची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे तिच्या वडिलांचे सर्व काही तिचेच होते. त्यामुळे त्यांनीही आधी शहाणपणाने निर्णय घेऊन योग्य तेच केलं. अन्यथा एखादी व्यक्ती हे जग सोडून गेल्यावर काय होऊ शकते कुणास ठाऊक. दिगंबररावांनी आधीच निर्णय घेतला होता आणि आपल्या लोभी बायकोला चांगलाच धडा शिकवला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.